गोपी रेड्डी आणि त्यांच्या समवेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नितीन बिस्ट आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला सूर्याजी. दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा सामना आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी ऑन दी ऑफ खेळला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चूक झाली आहे. इम्पॉर्टंट मॅच मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर अगदी जर पाहिलं तर सबरीन राहिला, फिल्डरला देखील चकवून गेला आणि 4 धावा पहिल्याच बॉलवर. गोपी रेड्डी हा खेळाडू जर पाहिला तर या टीमचा कॅप्टन आहे, महत्वाची भूमिका आहे, अगदी धाकड फलंदाज म्हणून जाणला जातोय. श्री सिद्धिविनायक टीमसाठी गोपी रेड्डीने देखील भरपूर चांगल्या इनिंग खेळल्या, त्यामुळेच या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. इथे इनसाइड आउट फटका चांगला इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू होतोय फरार. चेंडू रेषा सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. ही मॅच इम्पॉर्टंट आहे माहिती ज्येष्ठा टीमसाठी. पर्पल रंगामध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. हा सामना जिंकतोय तर या लीग मॅच मध्ये बरेच पलटवार होतील. जर हा सामना दर्श वॉमिका रॉयल्स संघ जिंकतोय तर नक्कीच क्वालिफाय साठी दावेदार असेल. दोन्ही संघ विजयाचं स्वप्न घेऊन विजयाचा आपल्या कडे करण्यासाठी खडा संघर्ष करत असताना पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. गोपी रेड्डी सेट ऑन फायर. इथे चांगला बॉल पाहायला मिळते, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना ही लाईन चांगली आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. हा सामना फार महत्वाचा आहे, हा सामना इम्पॉर्टंट आहे. बावडी खट्टा प्रीमियर लीग आता अंतिम टप्प्यामध्ये येत असताना टप्प्याचा बॉल फटका फसलाय. चेंडू काय घडलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. गोपी रेड्डी डिपार्ट्स. इट्स बिग ब्लो. गोपी रेड्डीच्या विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद होत असताना गोपी रेड्डीचा खेळ खतम. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर मिड विकेट रिजन मध्ये स्ट्रोक खेळत असताना टायमिंग होऊ शकला नाही आणि परतावा लागेल गोपी रेड्डीला. मोठा धक्का लागतोय टीम माहिती ज्येष्ठ संघाला. पहिला धक्का, पहिला बगदा आणि पहिला हादरा लागतोय गोपी रेड्डीच्या स्वरूपामध्ये. गोपी रेड्डी फलंदाज बाद होत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहेल खान. अरबाज खान, सलमान खान, सोहेल खान हे 3 बंधू बॉलिवूड मध्ये आम्ही सातत्याने पाहिलं. तर सोहेल खान येस आणि सोहेल खान, तौफिक खान आणि अली खान हे 3 देखील बंधू आहेत. ज्याप्रमाणे बॉलिवूड मध्ये खान ब्रदर्स आहेत त्याप्रमाणे राबाडे आणि या परिसरामध्ये देखील हे खान ब्रदर्स आहेत. सोहेल खान फलंदाजीसाठी डावखुरा फलंदाज आहे. सूर्याजीला मिळते सफलता. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना यावेळेस फटका चांगला आहे, रडार मध्ये आहे, फेकून दिलाय. सोहेल खानच्या बॅट मधून येतोय षटकार. लाजवाब स्ट्रोक. सोहेल खान आल्या आल्या आपले जलवे दाखवायला सुरुवात केली आहे. अक्रॉस स्ट्रोक लगवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद, 14 धावा अशी सुरुवात पाहायला मिळेल माहिती ज्येष्ठा टीमची. दर्श भूमिका रॉयल संघ आपल्याला पाहायला मिळते. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये केलं जाईल बदल. आपण ऐकूया लोकेश यादव यांच्या वाणीतून पुढच्या या काही ओव्हरची कहाणी.
थँक्यू सो मच विघ्नेश सर. अगदीच आपण ऐकलात या आधीच्या मॅचमध्ये आणि या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच आवाज ऐकलात विघ्नेशजी मडवी सरांचा. वळूया मॅचकडे. त्या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला टीम दर्श वामिका रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला मायटी ज्येष्ठा. यावेळेस फुल टॉस आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु अंपायरचा डिसिजन आहे, निर्णय आहे. जवळजवळ धावा किती येतील, धावा किती जोडल्या जातील, अंपायरचा डिसिजन काय असणार आहे, निर्णय काय असणार आहे, त्यानंतरच आपण ते डिसिजन आपल्यापर्यंत पोचू. परंतु आमचे दोन्ही अंपायर राजेश रावला आणि विकास खोपडे आपल्याला पाहायला मिळतात. अंपायर आत्ताच्या धावा आमच्यापर्यंत पोचवा. जवळजवळ एकच धाव असणार आहे. यावेळेस मात्र फुल टॉस आहे. पुन्हा एकदा संधी आहे परंतु बॉल आहे तो म्हणजे फ्री हिटचा. त्यावरती मिळेल ती म्हणजे जवळजवळ 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे. यावेळेस टायमिंग चांगलं आहे. मोठा फटका. क्षेत्ररक्षक जज करतात परंतु त्यावरती निर्णय काय अर्थातच बाद असणार आहे. फटका दमदार ठेवला. बॅट्समन नितीन बीश कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्याने हा फटका सजवला. अगदीच तो फटका देखील अप्रतिम पाहायला मिळाला परंतु परतावा लागते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर जवळजवळ 18 या आकड्यावरती अजूनही षटकातील जर आपण पाहिले तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. करत्व मारा अशी परिस्थिती आहे दोन्ही संघाच्या दरम्यान. जर आपण पाहिले तर मायटी ज्येष्ठ हा संघ जर नक्कीच टॉप करेल तर कुठे ना कुठेतरी काय घडेल पुढच्या फेरीमध्ये, पुढच्या मॅचेसमध्ये, पुढच्या नियमामध्ये काय असणार आहे ते नक्कीच आपल्यापर्यंत पोचवलं जाईल. परंतु जर आपण पाहिलं तर स्पर्धा देखील तितकीच दमदार आहे. BKPL ची स्पर्धा आणि अगदीच ज्या प्रकारची शिस्त तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली ती शिस्त अंतिमच्या क्षणापर्यंत ठेवायला हवी. यावेळेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दैन आता 1 धाव तर कंप्लीट होते. टीमची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे जवळजवळ 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल. अंतिमचा बॉल अगदी डाऊन द लेग स्टंप. पंचांचा इशारा येतो. येस इट इज फाईट. अवांतर रूपात बर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. खालून फिरव, खालून वरतो ना, खालून फिरव. जवळजवळ 2 धावा कंप्लीट होत्यात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचल्या पहिल्या 2 षटका अखेरीस 11च्या सरासरीने 22 या आकड्यावरती. अगदी आपण पाहिलं तर दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये रविवारचा दिवस देखील आहे. रविवारचा दिवस म्हटलं तर मांसाहारी जेवण आणि आज मांसाहारी जेवणाची उत्तम सुविधा या संपूर्ण आयोजक कमिटीने घेतल्या. 22 धावा झाल्यात. 22.
श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ BKPL ची स्पर्धा आणि BKPL च्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी मांसाहारी जेवणाचं उत्तम सुविधा, अगदीच स्वादिष्ट असे हे जेवण आपल्याला पाहायला मिळते. अगदीच प्रत्येक खेळाडूने जेवणाचा आस्वाद घ्या. आमचे विराज वॉरियर्सचे प्रत्येक खेळाडू जेवणाचा आस्वाद घेतात. त्यानंतर ब्रदर्स वॉरियर्सचे खेळाडू देखील आहेत, ते देखील जेवणाचा आस्वाद घेत आहेत. खरं तर त्यांच्या मॅचेस थोड्याशा राहिलेत, परंतु अगदीच त्यांची उपस्थिती यावेळेस मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा गुड्डूच्या बॅटमधनं, कॅप्टनच्या बॅटमधनं येतोय हा पॉवरफुल हिट. 6 या धावसंख्येसाठी षटकार, अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जवळजवळ या षटकाराने 28 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिले तर गणेश, जर लागोपाठचे 3 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज सागर घोरपडे यांच्याकडून. 1 षटकार तर आलाय. यावेळेस रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु रूम मिळणार नाही. आणि आता आपण पाहिलं तर जवळजवळ तोच प्रयत्न राहिला. बॅट थोडीशी उशीर आली, जर अगदीच वेळेनुसार बॅट आली असती तर डेफिनेटली फटका देखील तितकाच मोठा आपल्याला पाहायला मिळाला असता. कॅप्टन आहे, संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण श्रेय नक्कीच स्वतःकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल, परंतु टीम कॉन्ट्रीब्युशन हे द्यावं लागेलच, एफर्ट्स द्यावे लागतील, प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेलच. यावेळेस आतमध्ये येणार चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची वरची कला लागून बॉल चालली आहे डिक्लेअर झोन मध्ये. 1 या धावसंख्येसाठी ज्या ठिकाणी मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 1 सिंगल, आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 3 बॉल. यावेळेस एच आणि बियॉन्ड विकेट किपर मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 8 संघ मालकांनी निवडलेले हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि BKPL म्हटलं तर संपूर्ण गाव हे एकत्र येतं. प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये, प्रत्येकाच्या शुभ कार्यामध्ये कायमस्वरूपी एकत्र येणारं गाव आहे ते म्हणजे रबाळे. आज क्रिकेटचा हा दर्जा. यावेळेस मनगटाचा चांगला वापर, अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरतून येतात. 1 धाव तर कंप्लीट होते आणि दुसरी धाव घेत असताना मात्र कुठे ना कुठेतरी प्रयत्नाचा राहिला, परंतु आता जर आपण पाहिलं तर जवळजवळ या 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतात. आधीच कर्जबाजारी आणि त्यामध्ये अशा धाव भरपूर महागड्या पडतील. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल आहे, शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल. मोठा फटका येईल की काय? क्षेत्ररक्षक का फक्त बघत बसले होते, परंतु पाय शेवटच्या मुवमेंटला सीमा लगत जाऊन टच झालाय. त्यामुळेच या 6 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतात आणि षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 40 धावा. दादा तुम्हालाच ठेवायचं माझं आतमध्ये कोणाला देऊ नको. 40 धावा कोणाला देऊच नका. स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्क वरती रोशन सिंग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः त्यांनी अगदी धुमाकूळ घातला होता. लागोपाठचे 2 मॅन ऑफ द मॅच मध्ये चुरस निर्माण करत असताना आपण त्याला पाहिलं. यावेळेस टायमिंग चांगले, फटका प्रॉपर आहे, मनगटाचा चांगला वापर आणि प्रेक्षक गॅलरी मध्ये फटका येतोय हा प्रॉपर मिळतोय
हा षटकार 6 धावा. बॅट्समन जर आपण पाहिलं तर सोहेल खान ज्याच्या बॅट पडणं हा षटकार आला. अगदीच आपण पाहिलं तर सकाळपासून सोहेल आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेत पाहिला, परंतु आता टीमसाठी धावसंख्या जोडण्यासाठी सोहेल आला. आणि जर 3 षटकार आले ना, अजून 2 येतात तर 500 रुपयांचा कॅश प्राइज सागर घोरपडे यांच्याकडून एक तर आलाय. यावेळेस इनसाइड आउट पद्धतीचा फटका अगदीच आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात, फीड करतील. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट. बघता बघता दुसरी धाव ती देखील कंप्लीट. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. रिस्की सिंगल प्रत्येक चेंडूवरती टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. टीमच्या टोटलमध्ये या 2 धावा ऍड झाल्यानंतर टीमची धावसंख्या 48 या आकड्यावरती. शेवटचं षटक. यावेळेस फुलटॉस बॉल गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैन्यात थोडीशी फंबल करतात. एक धाव तर कंप्लीट होते. कॉल राहिले आणि बघता बघता दुसरी धाव ती कंप्लीट होत असताना परतावं लागतंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु कुठे ना कुठेतरी मात्र मागे पडले. प्रयत्न चांगला राहिलाय. थ्रो देखील अप्रतिमाला चूक झाली. चुकीला अगदीच सुधरवलं आणि सुधारल्याच्या नंतर जर आपण पाहिले तर थ्रो चूक टाकला. रनरच्या स्वरूपात परतावा लागला म्हणजे टीमची धावसंख्या देखील 49 या आकड्यावरती. 49 49 धावा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 बॉल अजून शिल्लक आणि न्यू बॅटर एंटर झाला अनिश. अनेक नवनवीन खेळाडू आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील यंदाच्या हंगामामध्ये. चांगलं आयोजन आहे. यावेळेस आपण पाहिलं तर वेगवान बॉल अगदी प्रत्युत्तर देता येत नाही या बॅटरला. बाईकच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे सिंगल. अगदी दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातील लीग स्टेजवरील अंतिमचा सामना आपल्याला पाहायला मिळतं. इथून पुढे मात्र नक्कीच संघर्षाची लढाई असेल ती म्हणजे फायनल मध्ये दाखल होण्यासाठी. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक दैनात आहे. एक धाव तर कंप्लीट होत्या आणि टीमची धावसंख्या देखील पुढे सरकते ती म्हणजे 51 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल. लास्ट बॉल इन दी ओव्हर. अंतिमचा चेंडू. स्ट्रायकर एंडला बॅटर अनिश आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे, परंतु अनसक्सेसफुली लँड होतोय. तो म्हणजे गणेशच्या हातामध्ये त्या ठिकाणी कॅच कॅरी केली जाते. विकेटचं होते पतन अंतिमच्या बॉलवरती. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. म्हणजे पहिल्या 4 षटकाखेरीज टीमची धावसंख्या 51, येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 या धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम दर्श वामिका रॉयल्स या संघासमोर. कुठेही जाऊ नका. इनिंग ब्रेक्स नंतर आपण पुन्हा एकदा भेटूया. तत्पूर्वी आपण अगदीच मौसारी जेवणाचा स्वाद घ्यायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.
चला तर वळूया मॅच कडे. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ आयोजित BKPL 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी लीग फॉर्मॅट मधील अंतिमचा सामना एका बाजूला टीम दर्श वामिका रॉयल्स बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ आपण पाहिलं तर 52 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी राहुल आणि नॉन स्ट्रायकर एंडला गणेश आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क वरती जयसिंग. पहिलाच बॉल ओव्हर पिच फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा तब्बल 6 आणि या षटकाराने अगदी ड्रीम स्टार्ट करत असताना दर्श वामिका रॉयल्स अगदी बॅटिंग करत असताना राहुल टक्के पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे मी सन्माननीय अक्षयजी म्हात्रे सरांना विनंती करेन की आपण दादा या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. BKPL 2026 च्या पर्वामध्ये आपलं सहर्ष हार्दिक असं सुस्वागत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु बॅट थोडीशी उशिरा आली. परंतु पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत दर्श वामिका रॉयल्स या संघाने, परंतु माहिती ज्येष्ठ संघ अगदीच जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये असेल, प्रयत्न करावा लागेलच. यावेळेस एज लागली आहे, जेलची संधी आहे, परंतु कॅच होते ड्रॉप. चांगला प्रयत्न राहिला विकेट किपर एंड कडून. सुनीलजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेत. चांगला प्रयत्न पाहायला आपल्याला मिळाला कुठे ना कुठेतरी, मात्र तो प्रयत्न थोडासा मागे पडलाय. यावेळेस टायमिंग प्रॉपर आहे, फटका फसला. नितीन बिग त्या ठिकाणी झेल खाली आपल्याला पाहायला मिळते. विकेट होते पतन. अजून एक गडी बाद होते, अर्थातच टीम दर्श वामिका रॉयल्स या संघाला मिळते पहिला धक्का. राहुल टक्के बॅक टू द आउट. P1चं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर राहुल टक्के याला परतावा लागते. एक गडी बाद झाले टीम दर्श वामिका रॉयल्स या संघाचा सगळ्यात महत्वाचा खेळाडू. महत्वाचा गडी बाद झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर न्यू बॅट्समन आले, तो म्हणजे रोशन सिंग आपल्याला पाहायला मिळते. BKPL ची स्पर्धा, BKPL 2026 हे पर्व, आणि या BKPL च्या पर्वामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती जयसिंग. न्यू बॅटर एंटर झालाय, स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रोशन सिंग. आल्या अगदीच मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात, परंतु बिहाइंड विकेट किपर ज्या ठिकाणी मिळणार आहे फक्त आणि फक्त एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल अगदी संत गतीने 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. अंतिमचा चेंडू, अंतिमचा बॉल अगदीच दूरवरतून खेळण्याचा प्रयत्न आणि अंतिमच्या बॉलवरती मिळेल ती म्हणजे सिंगल. षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टीमची धावसंख्या एक गडी बाद 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा जर विचार केला ना तर जवळजवळ पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना सूर्याजीने जवळजवळ 14 धावा खर्च केल्या, परंतु दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात झाली त्याच्या जयसिंगने एक चांगली सुरुवात करून देत असताना फक्त आणि फक्त त्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेत आणि एक सगळ्यात मोठा धक्का देखील दिलाय टीम दर्श वामिका रॉयल्स या संघाला. डू ऑर डाय सामना आहे, करत वा मला अशी परिस्थिती नक्कीच आहे, परंतु प्रयत्न चालू असणार आहे. यावेळेस खोलवर पद्धतीचा बॉल, पंचांकडे स्ट्रॉंग अपील विकेट किपर एंड कडून, परंतु आमचे पंच देखील तटस्थ आहेत, त्यांच्या निर्णयाशी अगदी ते ठाम आहेत. विश्वजित सर आणि प्रशांत सर कौतुक करावं लागेल.
सलग 2 दिवस या स्पर्धेला प्रमुख पंचांची भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस टर्न झालेत, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये. एक या धावसंख्येसाठी एक धाव जोडायची आहे, कारण की 52 धावसंख्येचा पाठलाग करणं हे सोपं नाहीये. धावसंख्येचा डोंगर हा थोडासा मोठा आहे. जर पाहायला गेले तर 4 षटकामध्ये 52 धावा अगदीच कठीण आहेत, परंतु सोप्या करून घेण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 10 या आकड्यावरती. परंतु प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम दर्शवामी रॉयल्स या संघाकडून बॅटिंग करत असताना जर आपण पाहतोय तर गणेश आणि रोशन सिंग गोलंदाजी मार्कवरती. गोपी रेड्डी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करत असताना झेल खाली विकेट किपर सुनील पाटील चूक करतोय. कॅच होते ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. कॅच नाही पकडली तर मॅच नाही भेटणार. कॅच पकडावी लागेल, चुका सुधाराव्या लागतील. ज्यावेळेस आपण पाहिले तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची ज्यावेळेस ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने विकेट घेतली होती त्यावेळेस सचिन रमेश तेंडुलकर सरांनी जवळजवळ तो 50 वेळा तो रिप्ले बघितला आणि त्या बॉलवरती कधीच आऊट झाले नाहीत. परंतु आता जर आपण पाहिलं तर या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण की डू ऑर डाई म्हणजे करत मारा अशी परिस्थितीमधून पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी जर आपण पाहिलं ना तर दोन्ही संघाचा हाच प्रयत्न आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याचे एक समाधान तर नक्कीच मिळत असते, परंतु तुम्हाला प्रयत्न हे शेवटच्या श्वासापर्यंत करावे लागतील. यावेळेस टायमिंग चांगलं आहे, उंची भरपूर आहे, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक येतील. चूक कुठली करणार नाहीये. या मॅचची गोल्डन विकेट, या मॅचचा सुवर्ण काळ अर्थातच या विकेट नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मायटी ज्येष्ठा या संघाच्या माध्यमातून सेलिब्रेशन होईल, एन्जॉयमेंट होईल, कारण की विकेट आणि गडी बाद झालाय टीम दर्शवामिका रॉयल्स या संघाचा. दुसरा रोशन सिंग बॅक टू द डगआउट. सगळ्यात महत्वाचा गडी, सगळ्यात मोठा बॅट्समन, सगळ्यात महत्वाचा खेळाडू ज्याच्यावरती संपूर्ण टीमच्या या अपेक्षा होत्या तोच परतलाय. न्यू बॅट्समन एंटर झाला सूर्याजी. सूर्याजी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आले आले हात खुले केलेत. ऑन साइडला आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर नितीन बेस्ट कुठली चुकी करत नाहीये. विकेट होत आहे पतन. याआधी जर आपण पाहिलं तर जवळजवळ रोशन सिंगला परतावं लागलं आणि या मुमेंटला सूर्याजी त्याला देखील मैदान सोडावं लागणार आहे. हॅट्रिक बॉल. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे गौरव जहा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. अंतिमचा चेंडू. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त आपण पाहतोय ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. 11 ऑन स्कोरबोर्ड. 11 धावा. 11 वरती 3 गडी बाद झालेत. अंतिमचा बॉल. हॅट्रिक आहे. हॅट्रिक बॉल घेऊन निघालाय गोलंदाजी मार्कवरती. गोपी आणि स्टाकर एंडला गौरव जहा आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल उडवलाय ऑन साइडला. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॅट्समन गौरवच्या बॅटमधनं येतोय. या सामन्यातील गौरवशाली षटकार 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे जवळजवळ आपण पाहिलं तर 35. 12 चेंडू आणि 35 धावा. 35 धावा आणि 12 चेंडू. अगदी समीकरण हे बदलेल पुढच्या 12 चेंडूंवरती आणि सरासरी ठेवायची आहे म्हणजे 17.5 ची प्रति षटकामध्ये तुम्हाला 17.50 च्या सरासरीने धावा काढणं खूप गरजेचं आहे हा सामना जर जिंकायचा असेल तर.
12 चेंडू आणि 35 धावा. 35 धावा आणि 12 चेंडू. कुठलं अस्त्र वापरलं जाईल गोलंदाजी मार्कवरती, कोणाला गोलंदाजीच्या मोर्चावरती आणलं जाईल, परंतु एक्सपिरियन्स आहे, अगदीच एज इज द जस्ट नंबर असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये अगदी वयाला मर्यादा नसते, त्यामुळे तुमचं वय हे मॅटर करतं. परंतु गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर सुनील पाटील आलेत, ज्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे, अनुभवाचा पुरेपूर साठा आहे. आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन गणेश. यावेळेस फटका फसलाय, व्हेरी फास्ट बॉल, कॅच होते, ड्रॉप. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. तुमच्या नेतृत्वासाठी वय नाही, क्षमता आणि सामर्थ्य असायलाच हवं. ती क्षमता आणि सामर्थ्य या खेळाडूकडे आहे. नाव आहे ते म्हणजे सुनील पाटील. अगदीच भरभक्कम असं शरीर, परंतु अगदीच त्यामधील देखील क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि आपल्या संघाला कशा पद्धतीने अप करता येईल त्यासाठी त्यांचा चालू असलेला प्रयत्न हा आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला गौरव. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्राच्या दूरवरतून येतात. एक धावसंख्येसाठी कॉल राहिला, थ्रो येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दुसरी धाव ती देखील घेतली जाण्याचा प्रयत्नात कुठे ना कुठे थांबलेत. एक जा मिळते. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर 33 या धावसंख्येची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस चेंडू आला त्याचा सोडून दिला, एक्स्ट्रा धाव ऍड होते. ते दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये शांततेचं वातावरण, गरमागरमीच्या या वातावरणामध्ये यावेळेस टर्न झालेत. फटका फसलाय, बॅटची टॉप एज, झेल खाली स्वप्नील टक्के, त्यांच्या हातामधून झेल सुटणं ती दुर्मिळ गोष्ट आहे. बॅटिंग मध्ये देखील अप्रतिम कामगिरी आणि आता फिल्डिंग मध्ये देखील तीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. जर माहिती ज्येष्ठ संघ जर जिंकतोय ना कुठे ना कुठे तरी, मात्र नक्कीच पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होण्याची हीच ती सुवर्ण संधी इथून मिळू शकते. परंतु काय प्रयत्न असेल, काय निर्णय काय असेल, काय डिसिजन असतील, काय नियमावली असतील ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जाणार आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली, पहिल्या 3 चेंडू अखेरीस जवळजवळ 20 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू आणि 32 धावा. 32 धावा आणि 9 चेंडू. न्यू बॅटर एंटर झालाय, तो म्हणजे शिवाजी. यावेळेस आल्या आल्या पाहिलं, ओळखलं आणि बॉलला फेकून दिले थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले या षटकाराच्या साह्याने 26 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 या धावसंख्येची आवश्यकता देखील आहे. माफ करा, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 26 धावा. 26 धावा आणि 8 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक ऑन साइडला दणदणीत खणखणीत बॅट्समन शिवाजीच्या बॅटमधनं आलाय हा मोठा धमाका. 6 या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 32 या आकड्यावरती. एक होते ते म्हणजे इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज, परंतु आज मैदानावरती इतिहास रचला जाईल या शिवाजीच्या नावे. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. अंतिमच्या बॉलवरती जर पुन्हा एकदा मोठा फटका आला तर काय घडेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे. यावेळेस फिंगर्स रोल केलेत आणि आता जर आपण पाहिलं तर वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या ती देखील पुढे सरकेल, जाऊन पोचले ती म्हणजे 33 या आकड्यावरती. 33 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. अजून एक हा मोठा फटका येतोय तर काय घडेल, रिझल्ट काय असणार. अंतिमचा बॉल. अंतिमचा बॉल भरपूर दूर ठेवला शरीरापासून आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 33 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता असणारे. 6 चेंडू आणि 19 धावा. 19 धावा आणि 6 चेंडू.
क्रिकेटचा रणसंग्राम BKPL 2026 हे पर्व श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाचं आयोजन. अगदीच आपण पाहिले तर लीग स्टेज मधील अंतिमचा सामना. एका बाजूला टीम बॅटिंग करत असताना तब्बल 52 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दर्श वामिका रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे या 52 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ते म्हणजे प्रमोद माहिती ज्येष्ठा. टीम कॅप्टनने भरपूर विश्वास दाखवलाय. अगदीच टीम ओनर जर आपण पाहिले तर सोहेल खान आणि त्याचप्रमाणे प्रवीण सावंत कौतुक करावं लागेल या दोन्ही संघ मालकांचं देखील. शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. पहिलाच बॉल उडवलाय. नो क्षेत्ररक्षक दूरवरतून येतात. गुड्डू आपल्याला पाहायला मिळतील आणि कुठली चुकी करत नाहीये. गडी बाद होतोय दर्श वामिका रॉयल्स या संघाचा. प्रत्येक गडी, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक बॅटर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मात्र मागे पडतोय. तुम्हाला जर तुमच्या बॅटमधून मोठा फटका येत नसेल ना तर तुम्हाला 1-1, 2-2 धाव ती देखील जोडणं हे खूप गरजेचं आहे. आणि 1-1, 2-2 धावसंख्येने ती धावसंख्या आपल्याला हलती ठेवावी लागेलच. परंतु आता वेळ थोडीशी मात्र मागे पडली. न्यू बॅट्समॅन एंटर झाले सागर सानप. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती प्रमोद नुकताच एक विकेट घेतला. यावेळेस फुलटॉस बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्यावरती मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकते ती म्हणजे 34 या आकड्यावरती. 34 ऑन स्कोरबोर्ड, 34 धावा. स्ट्रायकर एंडला शिवाजी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळा फटका खेचण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या घडीला या फटक्याची ट्रेंडिंग रील आपल्याला पाहायला मिळते सोशल मीडियावरती. तोच फटका खेचण्याचा प्रयत्न राहिला तो कॉपी करून चालणार नाही. तुम्हाला प्रयत्न सराव हा करावा लागेलच. त्यामुळेच तुम्ही पुढे अशा पद्धतीची फटकेबाजी करू शकता. यावेळेस पुन्हा एकदा अगदीच आउटसाइड द ऑप्शनला चेंडू पिचिंग होतोय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आणि पहिल्या 4 चेंडूवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 34 या आकड्यावरती. 34 ऑन स्कोरबोर्ड, 34 धावा. शेवटचे 2 बॉल. हा बॉल अगदीच जातोय ते म्हणजे बॅटकरच्या स्वरूपात सिंगलच्या दरम्यान. या ठिकाणी एकच मिळते म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडू आणि करायच्या त्या म्हणजे 17 जिंकण्यासाठी. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्या. प्रयत्न चांगला राहिला. यावेळेस अंतिमचा बॉल आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर विकेट आली म्हणजे अर्थातच बॅट्समन ला परतावं लागतं आणि इनिंगची देखील समाप्ती झाली. आणि मायटी ज्येष्ठा सेलिब्रेशन पाहायला मिळते. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, व्हॉट एफर्ट्स. परंतु दर्श वामिका रॉयल्स या संघाने देखील चांगला प्रयत्न केला. प्रयत्नामध्ये अगदीच क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ कायमस्वरूपी जिंकत आला. हार्डलक बॅडलक टीम खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला दर्श वामिका रॉयल्स या संघाच्या माध्यमातून. शुभेच्छा देऊया दर्श वामिका रॉयल्स या संघाला फॉर नेक्स्ट मॅचसाठी. पूर्ण ग्रुप बी ला बोलो, सर्व ओनर्सला बोलो. मी सगळ्या ओनर्सना विनंती करेन की आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. ग्रुप बी मधील सगळ्या ओनर्सना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. टीमची नाव का लिहिली? सेम 1 सेम 2 असं लिहिलं. तू कर ना, मी सांगतो तुला. तू कर तरी, तू कर ना. तर या